मरहबा कलेक्शन मॉल, रेडीमेड कपड़ों का भरपूर खजाना। जींस पैंट, टी शर्ट, कार्गो पैंट, नाइट पैंट, बच्चे और बच्चियों के लिए अच्छे खूबसूरत और उम्दा ड्रेस। पता याद रखें, जमुर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजीन मस्जिद के पास। परसों रात में जो है सिविल हॉस्पिटल में एक महिला की बॉडी लेकर पहुँचे थे कुछ लोग, तो क्या मामला था वो? तो मामला ये था कि अपने इधर एक सिद्दीकी मैटरनिटी होम करके एक बीएमएस डॉक्टर अपना क्लिनिक चलाते हैं वहाँ पे। तो उन्होंने वहाँ पे पेशेंट को एडमिट किया था और उस डिलीवरी होने के बाद बच्चे की भी डेथ हो गई और उन्होंने वो ग्रीवेंस कंडीशन देख के माँ को रेफ़र किया, लेकिन माँ का रास्ते में ही इंतकाल हो गया। तो उसकी जांच चल रही है। जांच में जो कुछ चीज़ें सामने आएंगी उसके अनुसार एक्शन लिया जाएगा। सर, कोई शिकायत वगैरह करने के लिए आपके पास आया था या फिर लिखित में किसी ने शिकायत दिया था? लिखित में किसी ने शिकायत नहीं की। मीडिया की जो न्यूज़ आ गई उसके हिसाब से हम इंक्वायरी कमेटी बिठा दी है और उसकी इंक्वायरी कमेटी से हम इंक्वायरी कर रहे हैं। सर, ये जो डॉक्टर डांगे का जो मामला है उसमें आपने शिकायत दर्ज की है, तो ये क्या मामला था? आपने शिकायत क्यों दर्ज की? उस समय डॉक्टर किशोर डांगे, इनका जो हिराई हॉस्पिटल है, इस हॉस्पिटल के बारे में बहुत सारी कंप्लेन आ रही थी। वो सेक्स डिटर्मिनेशन करते हैं और इलीगल एबॉर्शन उस हॉस्पिटल में करते हैं और अवैध प्रसूति भी, डिलीवरी भी वहाँ पे करते हैं। इलीगल डिलीवरी भी वहाँ पे होती है और उसमें से जो बच्चे आते हैं उनकी बिक्री करती है, ऐसा संशय था। एक सामाजिक कार्यकर्ता ने हमें मालूमात दी तो हमने ऊपर जाके चेकअप किया तो उसमें कुछ सस्पिशियस लगा, तो मालेगांव शहर के पुलिस स्टेशन में हमने वो एफआईआर दर्ज की। अभी जो एफआईआर हुई वो क्या मामला है सर? तो अभी जो एफआईआर हुई उसमें ये मामला है कि अल्पवयीन कुमारी माता उसका इलीगल डिलीवरी किया और उसमें ऐसा संशय है कि उस बच्चों को बिक्री करने का उनका मकसद था। उसकी माँ को उन्होंने छुपा के रखा था। बहुत सारे चीज़ें उसमें ऐसे थी कि उसमें पुलिस इन्वेस्टिगेशन होना चाहिए, ऐसा हमको संशय आ गया, इसलिए हमने पुलिस इन्वेस्टिगेशन की केस दर्ज की। इतने सारे आरोपी बना लिए, 11 आरोपी है, क्या ये सब शामिल है उसमें 11 लोग? अभी ये तो पुलिस इन्वेस्टिगेशन में ही सब चीज़ें सामने आ जाएंगी। आपकी फिरियाद में 11 लोग हैं? नहीं, ये लोगों ने वहाँ पे सीजर्स किया और डिलीवरी की और उसका किसी को मालूमात नहीं दी, तो इसमें अभी ये सब पता चलेगा डिटेल। सर, मालेगाव शहरामध्ये परवा रात्री एका मुलीचा म्हणजे एका महिलेचा आणि बालिकेचा मृत्यू झाला होता. नातेवाईकांचं असं म्हणणं होतं की खाजगी रुग्णालय होतं, ते डॉक्टर बोगस डॉक्टर असले संशय. काय सदर प्रकरणाची आम्ही घटनास्थळी जाऊन चौकशी केली। सदर डॉक्टर हे एक बीएमएस डॉक्टर आहेत आणि त्या अनुषंगानं हे गंभीर प्रकरण आहे, तर आम्ही त्याची सखोल चौकशी करत आहोत। डॉक्टरांचे जबाब, नातेवाईकांचे जबाब आणि सर्व घटनाक्रमाचा निष्कर्ष जो येईल त्याप्रमाणे पुढील कारवाई आपण करणार आहोत। सर, ज्या पद्धतीने बालिकेचा मृत्यू झाला अद्यापर्यंत फिर्याद दाखल नेमकं काय, कशी प्रोसेस असते? आपणाला सर्वप्रथम या बालिकेचा आणि मातेचा मृत्यू का झाला, त्या मृत्यूचं कारण शोधणं गरजेचं आहे। ती मृत्यू होण्यामागं इतर कोणती कारणं होती ती पाहावी लागणार आहे। त्याच्यानंतर मेडिकल निग्लिजन्स झाला असेल तर मेडिकल निग्लिजन्सच्या अनुषंगानं माननीय जिल्हा शल्यचिकित्सकाकडे एक समिती असते, तो सर्व अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकाकडे पाठवून मेडिकल निग्लिजन्स कमिटी त्यावर मान्यता दिल्यानंतर मग आपण मेडिकल निग्लिजन्सचा गुन्हा आपण दाखल करू शकतो। घटना मालेगाव शहरामध्ये होत आहे, बोगस डॉक्टरचे प्रमाण देखील याच्यामध्ये आपणाला त्या गोष्टीच्या विरोधात तक्रार देण्याची किंवा पोलीस कंप्लेंट करण्याचे अधिकार वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना आहेत, परंतु सबळ पुरावे त्या एका ठिकाणी मिळणं आवश्यक असतं। भरपूर वेळा सबळ पुरावे मिळत नाहीत, त्यामुळे आपणाला जी पुढील कायदेशीर कारवाई करण्यामध्ये अडचण निर्माण होतात। त्यामुळे आपण त्या कायदेशीर कारवाई करू शकलो नाही, तरीही आरोग्य प्रशासन आम्ही सातत्यानं त्याच्यावरती लक्ष ठेवून आहोत आणि सक्रियपणे या शहरामध्ये बोगस डॉक्टरांची जी काही संख्या असेल ती कमी करणे, संपुष्टात आणणे आणि अवैध गर्भपात आणि सेक्स डिटर्मिनेशन याच्यावरती
कडक कारवाई कशा पद्धतीनं करता येईल या स्वरूपाने आम्ही काळजी घेतो. डॉक्टर एका बाजूला देव मानलं जातं आणि अशा प्रकारचे गोष्टी मालेगाव शहरामध्ये होत आहे. ह्या सिस्टममध्ये डॉक्टर डांगेबरोबर अनेक डॉक्टर देखील आहेत. काय तुम्ही डॉक्टरांना आवाहन करा आणि काय सांगा? सर्व डॉक्टरांना एकच आव्हान आहे की डॉक्टर होणं ही फार मोठी गोष्ट आहे. हे झाल्यानंतर कुणीही अवैध कृत्य किंवा बेकायदेशीर कृत्य करू नये. बहुतांश आमचे डॉक्टर हे चांगलंच काम करतात. एक विरळात विरळ एखादी घटना किंवा एखादा व्यक्ती असू शकतो, यामुळं सगळं डॉक्टरच चुकीचे करतात असं म्हणणंही चुकीचं ठरेल. तर सर्व डॉक्टरांना एक आरोग्य अधिकारी माझं आव्हान आहे की अशा स्वरूपाचं बऱ्यापैकी डॉक्टर करतही नाहीत आणि कुणी तसं करू नये. आणि कोणी जर अशा स्वरूपाचं करत असेल, त्यांना त्याची माहिती असेल तर त्यांनी आरोग्य प्रशासनाला ती माहिती द्यावी. आरोग्य प्रशासन त्याच्यावरती सर्वतोपरी कारवाई करण्यासाठी तयार आहे. आणि काय सदर प्रकरण हे हिराई हॉस्पिटल मालेगाव येथे असून त्या ठिकाणीचे जे हॉस्पिटलचे मालक डॉक्टर किशोर डांगे यांच्याबाबतच्या भरपूर तक्रारी या कार्यालयावर शासनास प्राप्त होते की ते गर्भलिंग निदान करतायत आणि इलिगल अबॉर्शन्स करतायत. सेक्स डिटर्मिनेशन करून त्या अनुषंगानं फिमेल फिटिसाईड त्यांच्याकडून होते अशा तक्रारी प्राप्त होत्या. आणि त्यानंतर आम्हीही त्या ठिकाणी तपासणी करत होतो. पण एके दिवशी एका समाजसेवकाने फोन केला की अशा स्वरूपाने अवैध प्रसूती आणि बालकाला विक्री करणं आणि ते पण एक रॅकेट त्याच्या पाठीमागं कार्यरत आहे. आणि याच्यातून संशय आल्यानंतर आम्ही पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांशी संपर्क साधून त्या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे.